फायनली मित्रांनो, आपला वेट संपला. एम-एस-टी सी-ई-टीने रिझल्ट डिक्लेअर केलेले आहेत. तुम्ही आता एम-एस-टी सी-ई-टीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊ शकता. तिथं तुम्हाला लॉग इन करायचंय, तुमचा मेल आयडी टाकायचा आहे, त्याच्यानंतर तुमचा जो पासवर्ड आहे तो टाकायचा आहे. त्याच्यानंतर लॉग इन झाल्यानंतर स्कोर कार्ड या ऑप्शनमध्ये जायचंय आणि तुम्हाला तुमचा रिझल्ट डाउनलोड करायचा आहे. आणि त्याच्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट काय करायची आहे, की या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये यायचंय आणि तुमचा स्कोर किती आला, तुम्हाला कॉलेज कुठे हवे, त्या सर्व गोष्टी तुम्हाला इथं टाइप करून कमेंट करायचे आणि आपल्याशी हा डाटा तुम्हाला शेअर करायचा आहे आणि नक्की शेअर करा कारण तुमच्या मित्रांनाही कळू द्या. जे ऑनलाईन मध्ये तुम्हाला फॉलो करतायत, ओके, जे शिक्षक आहेत, सर्व गोष्टी सगळ्यांना कळू द्या, की नक्की आपल्या विद्यार्थ्यांचा स्कोर आलाय किती. आता तुम्हाला जर सांगायचं म्हटलं तर सगळ्यांचा स्कोर चांगला आलेला आहे. ओके, किंवा ज्यांचा चांगला स्कोर आलेला नाही त्यांनी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही कारण आपली काउन्सिलिंग किंवा आपण त्यांच्यासाठी आहे. तुमच्या स्कोरवर बेस्ट टू बेस्ट कॉलेज मिळवून देण्याचं काम हे आम्ही करतोय. तुमच्या ऍडमिशनची पूर्ण जबाबदारी आम्ही घेतोय. तुमच्या फॉर्म असतील, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, कॅप राउंड 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, स्पॉट राउंड असेल, आय-एल-एस राउंड असेल, या सर्व गोष्टींविषयी आम्ही तुम्हाला गाईड करणार आहेत. पर्सनली गाईड करणार आहेत किंवा सर्व प्रोसेस आम्ही स्वतः करून देणार आहे. त्याच्यामुळे नक्की आपल्या काउन्सिलिंगला एनरोलमेंट करा. एनरोलमेंट फॉर्मची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड करतोय. जा वेबसाईटला व्हिजिट करा. काय जे असतील ते चार्जेस पे करा आणि त्याच्यानंतर काउन्सिलिंगला एनरोल व्हा आणि ऍडमिशनची पूर्ण जबाबदारी ही आमच्यावर टाका. आम्ही तुमची पूर्ण जबाबदारी घेऊ आणि व्यवस्थितरित्या तुम्हाला गाईड करू. बरं, आता रिझल्ट लागलाय. रिझल्ट तुम्ही चेक केलाय आणि कमेंट देखील केलंय की रिझल्ट तुमचा काय आलाय. तर सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन की तुम्ही खूप चांगलं यश मिळवलेलं आहे. खूप चांगलं मिळवलंय. थोडे ठीक आहे, पर्सेंटाइल कमी आलेले असू द्या, काही अडचण नाहीये. त्याच्यावर पण व्यवस्थित स्ट्रॅटेजी. आतापर्यंत ठीक आहे, आपल्याला अभ्यास करायचा होता. त्याच्यानंतर अभ्यास करायचा होता, एक्झाम द्यायची होती, रिझल्ट येणार होता. पण आता खरा तुमचा अभ्यास आतापासून स्टार्ट होतोय. कसा? तर कॅप रजिस्ट्रेशन, कॅप ऍडमिशन प्रोसेस. या ऍडमिशन प्रोसेसमध्ये खूप जण मिस्टेक करतात. मग त्या मिस्टेक तुम्हाला बिलकुल करायची नाही. मग आता पहिलं तुमच्या जबाबदारी मी तुम्हाला वाटून देतो. तुमची पहिली जबाबदारी असणार, तुमचे जेवढे डॉक्युमेंट्स आहेत तर ते क्लिअर आहेत का हे चेक करणं. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, हे सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत का? मला कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये सांगा. आणि जर क्लिअर नसतील डॉक्युमेंट्स तर हे आमचे इथं नंबर्स आहेत. ओके, मी तुम्हाला इथं नंबर दाखवतो. तर हे इथं नंबर आहेत. एनी टाइम कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज देखील करू शकता. बरं. त्याच्यानंतर दुसरी जबाबदारी म्हणजे काय? दुसरी जबाबदारी आहे ब्रांच सिलेक्ट केली का? कुठं जायचंय? ठरवलंय का? नसेल ठरवलं, आपली काउन्सिलिंग हेल्पफुल आहेच. तिसरी गोष्ट म्हणजे काय? तर कॉलेजेस बद्दल रिसर्च करताय का? कॉलेज बद्दल किंवा हे ठरवलं का, की पुण्यात जायचं, मुंबईत जायचं म्हणजे सिटी ठरवली का कॉलेजची? जर नसेल ठरवणार आता नसेल ठरवलं तर ह्या गोष्टी ठरवा. कारण ब्रांच सिलेक्शन ही पूर्णपणे जबाबदारी तुमची आहे. हां, आम्ही त्याच्यामध्ये काय गाईडन्स करणार किंवा ही ब्रांच अशी आहे, असा सिलेबस आहे, या पद्धतीच्या जॉब अपॉर्च्युनिटीज असतात. पण जो इंटरेस्ट आहे तर तो तुमचाच आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला स्वतःचंच ऐकायचंय. जे म्हणतात ना, ऐकावे जनाचे करावे मनाचे, त्या पद्धतीने ठीक आहे, सगळ्यांचं ऐकून घ्या तुम्ही पर्स्पेक्टिव्ह. पण जो अंतिम निर्णय आहे तर तो तुमचाच असला पाहिजे. बरोबर? तुम्हाला ऍडमिशन मिळतोय हो, टेन्शन नाही. 15 पर्सेंटाइल मी माझ्या माझ्या लास्टच्या व्हिडिओ सांगितले. 15 पर्सेंटाइलवर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मिळतंय तुम्हाला. मिळतंय, काही अडचण नाही. आता ठीक आहे, कॉलेज ऑब्व्हियसली खूपच कॉम्प्रोमाईज करावं लागणार आहे. पण आवडतीच्याच ब्रांचमध्ये जा. असं तुम्ही ठरवू नका, की मला थोडे कमी पर्सेंटाइल आले, मग मी सिव्हिल मेकॅनिकलकडे जातो. पण तिथं तुम्हाला इंटरेस्ट नसेल, जाऊन फायदा नाहीये काही. बरोबर? त्याच्यामुळे आवडतीच्याच ब्रांचमध्ये जा. आवड कशात ओळखायची कशी? सिलेबस पहा, सगळ्या गोष्टी पहा. आता तुम्हाला ऍक्टिव्ह होण्याची जबाबदारी आहे तुमची. ठीक आहे, काउन्सिलिंग वगैरे ते आपण गोष्टी करणार आहे. सगळ्या डॉक्युमेंटेशन असेल, राउंड्स वगैरे सगळे असेल, सगळ्या गोष्टी करणार आहे आपण. पण तुमची महत्त्वाची जबाबदारी आहे, की तुम्हाला काय आवडतं हे आम्हाला सांगणं. तुमच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत? ऍडमिशन कुठं हवंय? पुणे, मुंबई हवंय? बरं, त्याच्यानंतर पुण्या, मुंबईला गेल्यावर ऑब्व्हियसली खर्च वाढतोय. मग हा सुद्धा विचार करायचा, की आपल्याला आपल्या पालकांना तो खर्च झेपणार आहे की किंवा वर्थ इट आहे का आपण एवढा खर्च करतोय? मग सर्व गोष्टींचा विचार आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर समजा मुली असेल, समजा मुलगी जर कॅन्डिडेट असेल, तर तिने मग विचार करायला पाहिजे हॉस्टेलमध्ये राहायचं, पीजीमध्ये राहायचं. मग हॉस्टेलमध्ये राहायचं असेल तर कोणत्या एरियामध्ये राहायचं? त्याच्यानंतर हॉस्टेलची फी किती आहे? किंवा समजा अजून काही अशा मुलींसाठी स्कॉलरशिप असतात का? समजा कॅटलिस्ट असेल, लीला पूनावाला यांची एक स्कॉलरशिप असते, कमिन्स इंडिया यांची एक स्कॉलरशिप असते. मग अशा काही स्कॉलरशिप वगैरे आहेत का, की ज्या मी फर्स्ट इयरमध्ये मिळवू शकते? ओके, म्हणजे या सर्व गोष्टी आहेत आणि रिसर्चच्या गोष्टी त्या तुम्हाला पाहिजेत. स्कॉलरशिप बद्दल वगैरे ह्या सर्व गोष्टींबद्दल आम्ही गाईड करायला आहे. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. मग आता तरी पण तुम्हाला पुन्हा एकदा अभिनंदन करतोय. खूप चांगला स्कोर आलाय. हां, आणि ज्यांना कमी स्कोर आलाय, ज्यांनाच कमी स्कोर आलाय, तर त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. अजून सेकंड अटेम्प्ट आहे आपल्याकडे. काय होईल सांगता येत नाही. सेकंड अटेम्प्ट आहे. तुमचा स्कोर हा नक्की इम्प्रूव्ह होणार आहे आणि तुमच्या स्कोरवर बेस्ट टू बेस्ट कॉलेज मिळवण्यासाठी जो तुम्हाला गाईडन्स हवा असेल,
तर परिपूर्ण गाईडन्स आम्ही प्रोव्हाईड करतोय. मग काउन्सिलिंगला नक्की एनरोल करा. ऑल द बेस्ट.